नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर। तर मंडळी, आज मौजे आटपाडी येथे भव्य दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोहळा पार पडत आहे। तर मंडळी, या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित होते आणि मंडळी, या मैदानात महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरसुद्धा या मैदानात दाखल झाला होता। मंडळी, आपल्या बकासूरचा पायरा हा सर्जा या नंदीसोबत होता। मंडळी, सर्जा आणि बकासूर ही गाडी खूप सुपरफास्ट गटाला पळाली आणि सीमी क्रमांक 5मध्ये पळण्यासाठी सज्ज होती। मंडळी, बकासूर आणि सर्जा सीमी क्रमांक 5मध्ये नक्की काय झालं ते पाहूया। मंडळी, त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मंडळी, आपला बकासूर आणि सर्जा ही सेमी क्रमांक 5मध्ये पळण्यासाठी सज्ज होती आणि मंडळी, या सेमी क्रमांक 5मध्ये छत्रपती संभाजीनगरची जोडीसुद्धा पळण्यासाठी सज्ज होती आणि मंडळी, छत्रपती संभाजीनगर या गावातील जोडी खूप सुपरफास्ट पळाली व त्या जोडीने सेमीमध्ये निकाल घेतला आणि आपल्या बकासूरचा पराभव झाला। पण मंडळी, तुम्हाला माहीतच आहे, महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल। व मंडळी, ती जोडी कशी पळाली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व सेमी क्रमांक 5चा निकाल ऐकूया। सेमी फायनल 5चा निकाल आले बसा। सेमीफायनल 5चा निकाल आहे। तास क्रमांक 4 वर रावलेली गाडी कमलबाई मुलानी पांगरी सांडो मिस्त्री तळेगावकरांचा घरचा साज देवाबाई आणि चिमण्या या गाडीचा 1 नंबरला विजय गाडी मालकाचं आणि त्या बसलेल्या देवा ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन। सुंदर असे गाडी पाहिले कमलबाई मुलानी पांगरी सांडो मिस्त्री याचा या ठिकाणी घरचा साज पाहिला। देवाने चिमण्या सुंदर अशी गाडी या ठिकाणी पळवली। जावेद ड्रायव्हरने गाडी या ठिकाणी फायनलला पात्र आणि क्वार्टर फायनलचा निकाल सेमी फायनल 5 मध्ये क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र ठरली। तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी राजावा भोसले सरपंच जंक्शन सौ उर्मिलाताई गायकवाड चिंचाळे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली। त्याही विजेता बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन।